नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आल्याचा एक कप चहा जो तुम्हाला टॉनिक वाटतो तो तुमच्या मूत्रपिंडांना नष्ट करणारं विष बनू शकतो. विशेषतः जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ आताच लक्ष देऊन ऐका. तुमच्या शरीरातील अमूल्य जलशुद्धीकरण करणाऱ्या अवयवांचे म्हणजेच तुमच्या मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासाठी आल्याचं सेवन करण्याबद्दल मी सर्व काही आज उघड करणार आहे. एक उत्साही ट्रेकर जे 75 वर्षीय रुग्ण आहेत ते क्लिनिकमध्ये येतात आणि ते आपल्या आरोग्याची खूप काळजी घेत असत. पण एके दिवशी एका आरोग्य कार्यक्रमामध्ये आल्याने शरीराचं तापमान वाढतं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते हे ऐकल्यानंतर त्यांनी औषध म्हणून आल्याचा चहा पिण्यास सुरुवात केली. त्यांनी 6 महिने दररोज सकाळी आणि संध्याकाळी खूप घट्ट आल्याचा चहा प्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना खूप बरं वाटलं कारण त्यांचं शरीर उबदार वाटत होतं आणि त्यांची पचनक्रिया सुधारली होती. तथापि जेव्हा ते 6 महिन्यानंतर माझ्याकडे आले तेव्हा त्यांचा चेहरा सुजलेला आणि फिकट पडलेला होता. त्यांचे पाय इतके सुजले होते की बोटाने दाबल्यावर तिथे खड्डा पडत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात अजिबात ऊर्जा उरली नव्हती आणि त्यांनी तक्रार केली की त्यांना दैनंदिन कामे करणंही कठीण होत आहे. जेव्हा त्यांना तात्काळ त्यांची सविस्तर तपासणी करण्यात आली तेव्हा त्याचे धक्कादायक परिणाम दिसून आले. त्यांचं EGFR म्हणजेच मूत्रपिंड रक्त किती चांगल्या प्रकारे गाळतं याचं मोजमाप 45 पर्यंत खाली आलं होतं. याची सामान्य पातळी 90 पेक्षा जास्त असते. याचा अर्थ असा होता की त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य जवळजवळ निम्म कमी झालं होतं. जी मूत्रपिंड 6 महिन्यांपूर्वी उत्तम प्रकारे कार्य करत होती ती आता क्रॉनिक किडनी डिसीजच्या 3ऱ्या टप्प्यावर पोहोचली होती. मंडळी, येथे आपल्याला एक महत्त्वाचं वैद्यकीय सत्य समजून घेणं आवश्यक आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपली मूत्रपिंडे नैसर्गिकरित्या वृद्ध होतात. साधारणपणे तुम्ही असे गृहीत धरू शकता की वयाच्या 60 वर्षानंतर दरवर्षी त्यांचं कार्य 1% कमी होतं. मूत्रपिंड आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ गाळण्यासाठी वॉटर प्युरिफायरच्या फिल्टरप्रमाणे काम करतात आणि कालांतराने या फिल्टरमधील छिद्रे हळूहळू बंद होतात आणि सैल होतात. तथापि अशा परिस्थितीमध्ये आल्याचं अयोग्य आणि अतिप्रमाणामध्ये सेवन केल्यास मूत्रपिंडावर इतका दबाव येतो की तो सहन करू शकत नाही. हे एखाद्या जुन्या वॉटर प्युरिफायर फिल्टरमध्ये जास्त दाबाचं पाणी ओतण्यासारखं आहे. आलं निसंशयपणे एक अद्भुत औषध आणि अन्न घटक आहे, परंतु ज्यांची मूत्रपिंडे वृद्ध होत आहेत त्यांच्यासाठी गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही आल्यासोबत काय घेता, ते केव्हा सेवन करता यावर अवलंबून असतं. ते किडनी वाचवणारं औषध किंवा किडनी नष्ट करणारं विष बनू शकतं हे त्यावर अवलंबून असतं. आता या रुग्णाच्या बाबतीत समस्या केवळ आल्याच्या चहाची नव्हती, तर तो पिताना त्याच्या वाईट सवयी होत्या ज्यांनी थेट त्यांच्या किडनीवर हल्ला केला. आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या किडनीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. प्रथम मी तुम्हाला आल्याच्या 3 सर्वात वाईट मिश्रणांबद्दल सांगेन जे किडनीला गंभीर नुकसान पोहोचवतात. तुम्ही हे मिश्रण कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळलं पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला आल्याच्या 3 सर्वोत्तम मिश्रणांबद्दल सांगेल जे तुमच्या किडनीला पूर्ववत करू शकतात. जर तुम्ही ही माहिती योग्यरित्या समजून घेतली तर तुम्ही आल्याचा सर्व अद्भुत फायद्यांना आनंद तुम्ही घेऊ शकता. तुमच्या किडनीच्या आरोग्याचं पूर्णपणे संरक्षण करू शकाल. विशेषतः जे उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, मधुमेहासाठी औषधे घेत आहेत किंवा जे सांधेदुखीसाठी वारंवार वेदनाशामक गोळ्या घेतात त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही क्षण न चुकता पाहिला पाहिजे. एक डॉक्टर म्हणून मी अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगेन की तुम्ही घेत असलेली औषधे आल्याच्या संपर्कामध्ये आल्यावर तुमच्या शरीरामध्ये कोणत्या धोकादायक रासायनिक प्रतिक्रिया घडतात. कारण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपण जे खातो ते जीव घेणं ठरू नये. मी तयार केलेल्या या आरोग्यविषयक माहितीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फक्त किडनी हा शब्द लिहिला तर मी नक्कीच आभारी राहील. तुमचे हे छोटे पाऊल ही मौल्यवान जीवनरक्षक माहिती शक्य तितक्या जास्त वृद्ध लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम ठरेल. तुमच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला आणखी अचूक आणि उपयुक्त वैद्यकीय ज्ञान देण्यासाठी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करत असते. चला तर मग तुमच्या मौल्यवान किडनीच्या संरक्षणाबद्दल एक महत्त्वाची चर्चा सुरू करूया. तुमच्या आरोग्यासाठी आल्याचं सेवन करताना तुम्ही नकळतपणे हळूहळू तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवत आहात. मी तुम्हाला आता सांगणार असलेल्या या 3 गोष्टी कृपया नक्की तपासा. हे मिश्रण किडनीसारख्या अचूक अवयवाला पोखरू शकतं आणि अखेरीस एक प्राणघातक विषही बनू शकतं.
सर्वात पहिली गोष्ट जी तुम्ही करू नये ती म्हणजे आल्याचा चहा पिताना कॉफी किंवा एनर्जी ड्रिंकसारखी कॅफिनयुक्त पेये पिणं. आलं आणि कॅफिन यांचं मिश्रण मूत्रपिंडांना कोरड्या वाळवंटासारखं बनवतं. मी यामागील वैद्यकीय कारण स्पष्ट करते. आल्यामध्ये जिंजिरॉल नावाचं एक संयुग असतं जे आपल्या रक्तवाहिन्या रुंद करतं आणि रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतं. तथापि जेव्हा कॅफिन शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा त्याचा तीव्र मूत्रवर्धक परिणाम होतो. म्हणजेच ते शरीरातील पाणी जबरदस्तीने बाहेर टाकतं. रक्ताला अधिक वेगाने वाहण्याची गरज असते, पण शरीर निर्जलीकृत होतं. मग काय होतं? आपली मूत्रपिंडे रक्त गाळतात. हे एक उत्तेजक देखील आहे. जेव्हा हे उत्तेजक संवेदनशील किडनीच्या पेशींच्या थेट संपर्कामध्ये येतं तेव्हा ते नैसर्गिकरित्या त्यांच्यावर दाब टाकतं. अशावेळी जर तुम्ही साखर नसलेलं सोया दूध प्याल तर सोया दुधातील प्रथिने किडनीच्या पेशींच्या पृष्ठभागावर एक पातळ थर तयार करतात. शिवाय वयाच्या 60 वर्षानंतर स्नायू आणि अवयवांच्या पेशींना पुनरुत्पादनासाठी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांची आवश्यकता असते. सोया दूध पचायलाही सोपं असतं आणि किडनीवर दाब न टाकता आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासाठी ते एक उत्तम साथीदार आहे. फक्त पूर्णपणे साखर मुक्त उत्पादन निवडण्याचं लक्षात ठेवा. तिसरं, जर तुमचे पाय वारंवार सुजत असतील आणि लघवी करण्यास त्रास होत असेल तर मी आल्यामध्ये थोडीशी दालचिनी मिसळून त्याचं सेवन करण्याची जोरदार शिफारस करते. जेव्हा आलं आणि दालचिनी एकत्र येतात तेव्हा ते किडनीला उष्णता देतात आणि टाकाऊ पदार्थ व विषारी द्रव्ये काढून टाकण्याची त्यांची गाळण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढवतात. वैद्यकीयदृष्ट्या किडनी हा एक अवयव आहे जो खूप संवेदनशील आणि थंडीला सहज बळी पडणारा असतो. वाढत्या वयानुसार पोटाचा खालचा भाग आणि कंबर थंड होते, जे किडनीचं कार्य कमी झाल्याचं लक्षण आहे. आलं शरीराला उष्णता देतं, परंतु दालचिनीमध्ये ती उष्णता शरीराच्या आत दीर्घकाळ टिकून ठेवण्याची शक्ती असते. जेव्हा या दोन्हींचा संयोग होतो तेव्हा शरीराच्या खालच्या भागातील रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे मूत्रपिंडापर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचं प्रमाण वाढतं आणि परिणामी ग्लोमेरुलची गाळण्याची क्षमता सुधारते. ज्यांना सकाळी उठल्यावर हात आणि पायांना सूज येते त्यांच्यासाठी कोणत्याही मूत्रवर्धक औषधापेक्षा 1 कप आलं आणि दालचिनीचा चहा अधिक सुरक्षित आणि निश्चितपणे मदत करणारा ठरू शकतो. तर ही होती ती चमत्कारिक मिश्रणे जी मूत्रपिंडांना पुनरुज्जीवित करतात. पण मंडळी, मला आणखी एका इशाऱ्यावर जोर द्यायचा आहे. जे सध्या कोणीही औषध घेत आहेत त्यांनी आल्याचं सेवन करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ही माहिती नक्कीच बघावी. सर्वप्रथम जे ॲस्पिरिन, वॉरफेरिन, रक्त पातळ करणारी औषधं आणि अँटिकोॲग्युलंट्स म्हणजे रक्त गोठू न देणारी औषधं यांसारखी रक्त पातळ करणारी औषधं घेत आहेत. आल्यामध्ये अँटिकोॲग्युलंट गुणधर्म असतात, त्यामुळे या औषधांसोबत ते घेतल्यास एक धोकादायक परिणाम होऊ शकतो. न थांबणाऱ्या रक्तस्रावाचा धोका. शिवाय जे इन्सुलिन किंवा मधुमेहाची औषधे आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी, कारण आलं रक्तातील साखर कमी करतं. त्यामुळे जर त्याची औषधांसोबत प्रतिक्रिया झाली तर त्यामुळे आपल्याला हायपोग्लायसेमिटिक शॉक येऊ शकतो. शेवटी जे लोक संधिवातासाठी वारंवार वेदनाशामक आणि दाहशामक औषधे घेतात त्यांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे. ही औषधे आधीच मूत्रपिंडाकडे होणारा रक्तप्रवाह कमी करतात आणि जर या उत्तेजनेत आल्याची भर पडली तर मूत्रपिंडांना त्वरित इजा होऊ शकते. आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी आपण खात असलेल्या अन्नाचा आपल्या औषधांवर कोणताही परिणाम होता कामा नये. मला आशा आहे की आजची माहिती तुमच्या निरोगी वृद्धत्वासाठी एक भक्कम मार्गदर्शक ठरेल. जर तुम्हाला ही माहिती खरोखरच उपयुक्त वाटत असेल आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना याबद्दल माहिती असावी असं वाटत असेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटनसुद्धा प्रेस करा. अधिक जबाबदारीने अचूक वैद्यकीय माहिती देण्यासाठी तुमची सदस्यता ही सर्वात मोठी प्रेरणा आहे. आता मी एक अतिशय तपशीलवार दैनंदिन दिनचर्या सांगणार आहे जेणेकरून तुम्ही त्या रुग्णाप्रमाणे तुमच्या मूत्रपिंडाचं आरोग्य पुन्हा मिळवू शकाल. केवळ मानसिकरित्या जाणून घेण्यापेक्षा आजपासूनच त्याची शारीरिक अंमलबजावणी करणं अधिक महत्त्वाचं आहे. तुम्ही एक डायरी किंवा वही काढून त्यात हे लिहूनही ठेवू शकता. सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी काय करावं? हळूहळू 1 ग्लास कोमट पाणी प्यावं. आपल्या मूत्रपिंडांना रात्रभर पाणी मिळत नाही, त्यामुळे ती कोरड्या शेताप्रमाणे पूर्णपणे कोरडी होतात. या परिस्थितीमध्ये लगेच आल्याचा चहा पिणं हे मूत्रपिंडासाठी एक मोठा धक्का ठरू शकतं. म्हणून प्रथम पाण्याने त्यांना हळूहळू सक्रिय करा. त्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी मी शिफारस केलेला सुमारे 200 मिली आल्याचा आणि सुक्या खजुराचा चहा किंचित गरम करून पिणं उत्तम. दुपारच्या वेळी खाण्याच्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी
जे रुग्ण आहेत यांनी सूप आणि रस्सा पूर्णपणे टाळला. याचं कारण असं की सूपमधील जास्त मीठ मूत्रपिंडांसाठी त्रासदायक ठरू शकतं. त्यांनी लोणचे आणि चटण्यांचं सेवनही मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दुपारच्या जेवणानंतर सुमारे 1 तासाने बिना साखरेचा सोया दुधात मिसळून फक्त अर्धा चमचा आल्याची पावडर पिण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुपारभर तुमचं पोट आरामदायी राहील आणि तुमची मूत्रपिंडे एका मजबूत संरक्षक कवचाच्या आत योग्यरित्या कार्य करू शकतील. येथील सर्वात महत्त्वाच्या नियमांपैकी एक म्हणजे संध्याकाळी 6 नंतर आल्याचं सेवन करणं टाळायचं आहे. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर मुखशुद्धीसाठी आल्याचा चहा पितात, पण हे मूत्रपिंडांना रात्रभर अतिरिक्त काम करायला लावण्यासारखं आहे. जिथे त्यांना विश्रांतीची गरज असते, आलं आपल्या शरीरातून ऊर्जा मुक्त करतं आणि रक्तप्रवाहाला चालना देतं. रात्रीच्या वेळी अवयवांना विश्रांती मिळायला हवी आणि पेशींचं पुनरुज्जीवन व्हायला हवं. तथापि जर आल्यामुळे ते सतत कार्यरत राहिले तर मूत्रपिंडाची वृद्धत्वाची प्रक्रिया अधिक वेगाने होते. खरं तर रात्री आल्याचा चहा प्यायल्यानंतर बऱ्याच लोकांना चांगली झोप लागत नाही. हा शरीराकडून मिळणारा एक चेतावणीचा संकेत असतो. संध्याकाळनंतर भरपूर स्वच्छ पाणी प्या आणि तुमच्या मूत्रपिंडांना विश्रांती घेऊ द्या. चला आता प्रश्नोत्तर सत्राला सुरुवात करूया, जिथे मी तुमच्या नेहमीच्या प्रश्नांची थेट उत्तर देईन. पहिला प्रश्न, दिवसातून किती आलं खाणं योग्य आहे? याचं अचूक उत्तर आहे सुमारे 6 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी, जे तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढं आहे. तुमच्या मूत्रपिंडावर कोणताही ताण न टाकता आल्याचा फायदेशीर परिणामांचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी हे प्रमाण पुरेसं आहे. जर तुम्ही ते पावडरच्या स्वरूपामध्ये घेत असाल तर लक्षात ठेवा की कमाल मर्यादा दिवसाला 1 चमचा असेल. जर तुम्ही फक्त आरोग्यासाठी चांगले आहे म्हणून जास्त आले खाल्ले तर ते अतिभारामुळे तुमच्या मूत्रपिंडाच्या गाळण्यांना नुकसान पोहोचवू शकतात. दुसरं म्हणजे मला पाठदुखी आहे, ही स्नायूंची वेदना आहे की मूत्रपिंडाची समस्या आहे, हे मी कसं ओळखू शकेन? हे तपासण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुमच्या पाठीमागे जिथे बरगड्या संपतात तिथे स्पर्श करा. मणक्याच्या दोन्ही बाजूंच्या भागावर तुमच्या मुठीने हलकेच थाप मारा. जर ती फक्त स्नायूंची वेदना असेल तर वेदना केवळ वरवरची असेल. मात्र जर किडनीचा त्रास असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरात खोलवर एक विचित्र वेदना जाणवेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ताबडतोब रुग्णालयामध्ये जा. शिवाय जर तुमची लघवी फेसयुक्त झाली किंवा 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ तशीच राहिली तर हा देखील किडनीकडून मदतीसाठी दिलेला एक SOS संकेत आहे. तिसरा प्रश्न आहे, पित्ताशयातील खडे असलेले लोक आलं खाऊ शकतात का? मी पित्ताशयातील खडे असलेल्या लोकांना आले खाण्याची शिफारस करत नाही. आलं हे पित्ताच्या स्रावाला लक्षणीयरित्या सक्रिय करतं. मात्र पित्ताशयातील खड्यांच्या उपस्थितीमध्ये जर अचानक मोठ्या प्रमाणामध्ये पित्त स्रवू लागलं तर ते खडे मार्ग अडवू शकतात. या काळामध्ये होणाऱ्या वेदना, प्रसूती वेदना, बाळंतपणाच्या वेदना आणि बरगड्यांपासून खांद्यांपर्यंत होणाऱ्या तीव्र टोचण्यांसारख्या असू शकतात. त्यामुळे पित्ताशयातील खडे किंवा तीव्र ॲसिड रिफ्लक्स असलेल्यांनी आलं टाळणं उत्तमच. मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं व्यायाम फारसे अवघड नाहीत, बरोबर ना? तर सुरुवातीला आपल्याला सवयी बदलणं अवघड वाटलं होतं, पण बरोबर 2 आठवड्यानंतर जे रुग्ण आहेत त्यांना आपलं शरीर हलकं वाटल्यासारखं वाटू लागलं. आज मला एक वचन द्या आणि फक्त एक सवय बदलण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आज हे अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये मी प्रयत्न करेन असे लिहा, किंवा तुम्ही तुमच्या दृढ निश्चयाचं प्रतीक म्हणून फक्त 1 अंकसुद्धा लिहू शकता. तो एक शब्द आरोग्याच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल असेल. इतर ज्येष्ठ नागरिकांना एकत्र निरोगी राहण्यासाठी एक प्रेमळ प्रोत्साहन असेल. कृपया आता कमेंट करून तुमचा दृढ निश्चय नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचेन आणि तुम्हाला प्रोत्साहन देईन. जेव्हा ते रुग्ण 3 महिन्यानंतर पुन्हा माझ्या क्लिनिकमध्ये आले तेव्हा त्यांचा चेहरा पूर्वीसारखा नितळ, खूपच नितळ आणि तेजस्वी दिसत होता. जेव्हा मी चाचणीचे निकाल पाहण्यासाठी कम्प्युटर स्क्रीन चालू केली तेव्हा आनंदाने माझी बोटे थरथरत होती. निकाल खरोखरच आश्चर्यकारक होता, कारण त्यांचं किडनी फिल्ट्रेशन रेट जो 45 पर्यंत घसरला होता, ज्यामुळे त्यांना स्टेज 3 क्रॉनिक किडनी डिसीजचे निदान झालं होतं, ते आता 53 पर्यंत वाढला होता. त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि लहान मुलाच्या आनंदासारखे आता मला समजलं की आलं हे योग्य प्रकारे कसं खावं आणि असं दिसतं की माझं शरीर सकारात्मक प्रतिसाद देत आहे. मंडळी, या व्यक्तीचं प्रकरण आपल्याला आशेचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. तो म्हणजे जरी आपल्या मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झाली असली तरीसुद्धा आपण आल्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत शिकलो आणि त्यांची काळजीपूर्वक देखभाल केली तर आपलं शरीर निश्चितपणे स्वतःला बरं करण्याची एक अद्भुत क्षमता दाखवतं.
मला मनापासून आशा आहे की आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली माहिती तुमचं उर्वरित आयुष्य अधिक निरोगी आणि उत्साही बनवण्यासाठी एक मजबूत पाया ठरेल. तर आज आपण शिकलेले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया, जेणेकरून ते लक्षात राहील. पहिलं, आलं कधीही कॅफीनयुक्त पेय, जास्त खारट पदार्थ किंवा साखरेसोबत घेऊ नये. हे सर्वात वाईट मिश्रण आहे. यामुळे आल्याची उष्णता विषात बदलते, जे थेट किडनीच्या गाळण्यांवरती हल्ला करतं आणि त्यांची छिद्रे बंद करतं. दुसरं, जेव्हा तुम्ही आल्याचं सेवन करता तेव्हा किडनीचं संरक्षण करण्यासाठी एक संरक्षक कवच तयार करण्याकरिता दुप्पट प्रमाणामध्ये सुके खजूर घाला आणि साखर नसलेले सोया दूध किंवा दालचिनीचा वापर करा. तिसरं, आलं नेहमी दिवसा सूर्यप्रकाश असताना खावं आणि ते नियमित योग्य प्रमाणामध्ये, म्हणजे एका अंगठ्याच्या सांध्यावर सुमारे 6 ग्रॅम या प्रमाणामध्ये ते सेवन करावं. यामुळे हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरतो. विशेषतः जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये जोर देऊन सांगितलं आहे, जे लोक रक्त पातळ करणारी औषधं, मधुमेहाची औषधं किंवा वेदनाशामक औषधं घेत आहे, त्यांनी आल्याचं सेवन सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे कधीही विसरू नका, कारण अन्न आणि औषधांच्या परस्पर क्रियेमुळे कधीकधी अनपेक्षित धोके निर्माण होऊ शकतात. शिवाय तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या किडनी शांत असतात. अवयव 70% नुकसान होऊनही तुम्हाला कोणतीही वेदना जाणवत नाही. जर तुमचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की वर्षातून किमान एकदा नियमितपणे किडनी फंक्शन टेस्ट, रक्त तपासणी आणि युरिन प्रोटीन टेस्ट करून घ्या. आरोग्य हे कोणत्याही तरी मोठ्या रहस्यात किंवा महागड्या औषधांमध्ये लपलेलं नसतं. तुम्ही दररोज सकाळी पीत असलेल्या पाण्याच्या ग्लासचं तापमान आणि आल्याच्या चहामध्ये चुकून 1 चमचा साखर घालण्यापासून स्वतःला रोखणं, यासारख्या लहान निवडी मिळून तुमचं भविष्य ठरवतात. 3 महिन्यांमध्ये त्या रुग्णाच्या चेहऱ्यावर जो आनंदी हास्य परत आलं, तेच हास्य तुमच्याही चेहऱ्यावर परत येवो अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की आज मी सांगितलेल्या गोष्टींमुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला दिलासा आणि स्पष्ट उपाय मिळाले असतील. व्हिडिओ पाहताना तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले का, किंवा तुमची स्वतःची काही खास आरोग्य सवय आहे का, मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी काळजीपूर्वक ऐकेन आणि अचूक उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. कमेंट्स विभागामध्ये इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत एक आपुलकीचा समुदाय तयार करणं आणि एकमेकांना आरोग्याबद्दल प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी एक मैत्रीपूर्ण व्यासपीठ तयार करणं, हे माझा उद्देश आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.